अगदीच पूर्ण जीवनशैलीच आपली बैठी जीवनशैली झालेली आहे. इनॲक्टिव्ह फिजिकल इनॲक्टिव्हिटी आहे. तर त्या फिजिकल इनॲक्टिव्हिटीचा हार्ट डिसीजशी कसा संबंध येतो आणि त्यासाठी पुन्हा प्रिव्हेंटिव्ह तुमचा जो हॉस्पिटल आहे, काय तुम्ही ट्रीटमेंट देता किंवा काय सल्ला देता? मी आता एका साध्या भाषेत सांगते की आजकाल बैठी जीवनशैली किंवा सिटिंग इज द न्यू स्मोकिंग असं म्हटलं तरी चालेल. जसं स्मोकिंग इज इंजुरियस टू युअर हेल्थ म्हणतात, तसंच सिटिंग पोझिशन इज ऑल्सो द इंजुरियस टू युअर हेल्थ. सिटिंग इज न्यू स्मोकिंग. हा, सिटिंग इज द न्यू स्मोकिंग. मग आता याच्यामध्ये मी तुला शास्त्रानुसार सांगते की सायन्स काय घडतं. तर जेव्हा आपण बैठी जीवनशैली असते, अल्टिमेटली तुम्ही इनॅक्टिव्ह राहता. बरोबर आहे. सतत बसण्यामुळे कॉन्स्टिपेशनचं हे राहतं. ज्यांना कॉन्स्टिपेशन आहे त्यांना पोट साफ न झाल्यामुळे बऱ्याचदा बॅड कोलेस्ट्रॉल जे आहे ते बाहेर टाकून देण्याची जी क्रिया ऍक्च्युली आपल्या सकाळच्या ह्या प्रातर्विधीमध्ये होत असते ती होत नाही. दुसरं हे आहे की ज्याच्यामध्ये बैठी जीवनशैलीच्या ह्याच्यामध्ये तुमच्या शरीरामध्ये इनॅक्टिव्हनेस किंवा जेवढं तुम्ही कॅलरी इंटेक घेता आणि कॅलरी लॉस हे कुठतरी गणित बिघडतं. राईट. त्याचा परिणाम अल्टिमेटली तुमच्या याच्यावर की वजन वाढत जातं. वजन वाढलं की त्याचा परिणाम आहे की इन्फ्लमेशन, बॉडीमध्ये सूज येत असते. इन्फ्लमेशन हा एक घटक खूप महत्वाचा आहे. म्हणजे मी अख्ख्या इन्फ्लमेशनवर एक तुला तासभर सांगू शकते की इन्फ्लमेशन काय करू शकतं एक्झॅक्टली बॉडीमध्ये. मग अल्टिमेटली त्याच्यातून येणारं वाढलेलं कोलेस्ट्रॉल, बीपी, डायबिटीज हे आहे. त्यामुळे मी स्पष्ट सगळ्यांना सांगते की ज्यांची बैठी जीवनशैलीनं दर 1 तासाने तुम्ही उठा, एक छोटा राऊंड मारून या आणि पुन्हा बसा. त्यांच्यामध्ये कॉन्स्टिपेशनचं वगैरे हे राहत नाही किंवा तुमची बॉडी ही सतत राहते. इवन दो सतत बसण्याच्यामुळे तुमचे जे पायाचे मसल्स असतात ते आखडल्यामुळे सुद्धा तुम्हाला गुडघेदुखीचे वगैरे त्रास होतात. मग तुम्ही एक्सरसाइज करत नाही, नको जाऊ दे माझे खूप पाय दुखतात, आखडलेत जात नाही. आणि म्हणजे हे विशेष सायकल आहे, ट्रॅप मध्ये अडकले जातो. एक्झॅक्टली. तर त्याच्यामुळे जसं स्मोकिंग डेंजरस आहे तसं बसणं हे सतत बसून राहणं हे डेंजरस.